मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर हप्ता कधी येणार ही प्रतीक्षा लाडक्या बहिणींची समाप्त झालेली आहे. अत्यंत चांगली माहिती खुशखबर लाडक्या बहिणींकरिता आलेली आहे. त्याविषयीची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो पात्र महिला लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे. नोव्हेंबर महिन्याचा थकीत असलेला हप्ता वितरित करण्यासाठी अखेर राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहितेमुळे या हप्त्याच्या वितरणाबाबत अनेक प्रश्न आणि संभ्रम निर्माण झाले होते. मात्र आता यावर पडदा टाकणारा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अत्यंत दिलासादायक आणि चांगली महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी आलेली आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता थकीत म्हणजेच उशीर झालेला होता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरणाला, परंतु आता राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरणासाठी मंजुरी दिलेली आहे. आणि हप्ता वितरणाला उशीर झाल्यामुळे योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाले होते. परंतु आता मात्र राज्य सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि महिलांची चिंता समाप्त केलेली आहे. या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वितरित करण्यास 8 डिसेंबर 2025 राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून या संदर्भातील शासकीय निर्णय GR देखील निर्गमित करण्यात आला आहे. सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ST या तिन्ही प्रवर्गासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 263 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. तर पहा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी 8 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून या संदर्भात शासकीय GR सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे. 263 कोटी 45 लाख रुपयांचा निधी हप्ता वितरणाकरिता शासनाने मंजूर केलेला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर महिला व बाल विकास मंत्र्यांच्या माध्यमातून लवकरच हप्ता वितरणाची नेमकी तारीख जाहीर केली जाईल. मंजूर झालेला हा निधी थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBT पद्धतीने महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना हप्ता वितरित करण्याकरिता GR काढून मंजुरी देण्यात आलेली आहे. आता महिला व बाल विकास मंत्र्यांच्या माध्यमातून लवकरच हप्ता वितरणाची तारीख जाहीर केली जाईल. मंजूर झालेला हा निधी थेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. जास्तीत जास्त महिलांना ही माहिती मिळावी याकरिता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.